रायगड चौक भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नागरिक आणि महिलांनी रायगड चौक या ठिकाणी रास्ता रोको करू आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून रायगड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे अद्यापही समस्या कायम आहे। तसेच अधिकारी आणि पाणी सोडणारे वॉलमॅन यांची अरेरावीची भाषा यामुळे रायगड चौक येथील नागरिक शेकडो महिलांनी मोर्चा काढत रायगड चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। रायगड चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात। महापालिकेची नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरत आहेत। मनपाने या भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा राजीव गांधी भवन येथे महिलांचा हंडा मोर्चा काढला जाईल याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। महानगरपालिका ही कामगार वस्ती असून या कामगारांच्या वस्तीत सकाळी 7 वाजता पाणी येतं, पण काही दिवसापासून 2 ते 3 महिन्यापासून पाण्याची अडचण येत आहे। जेव्हापासून तो अधिकारी आलेला आहे, अधिकारी आणि जो पाणी वॉल सोडणारा जो अधिकारी आहे तो आपल्या महिलांना उडवडीची उत्तरे देतो। आज काही ठिकाणी पाणी 12 टाक्याच्या इथं पाण्याच्या इथं आता तुम्ही जाऊन बघितलं तर पूर्ण पाणी वाया जाऊ राहिलेले। पण सिडकोतल्या लोकांना जर पाणी भेटत नसेल, जोपर्यंत पाणी चालू करणार नाही तोपर्यंत हा रस्ता रोको असाच राहील। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन जाहीर माफी मागावी आणि पाणी चालू करून द्यावं। जोपर्यंत हा रस्ता रोको हा जशाच्या तसाच राहील, जोपर्यंत पाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही। पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला जर लवकरात लवकर जर पाणी चालू नाही केलं तर इथले रायगड चौकातले सर्वपक्षीय सर्व नागरिक त्यांना काळं भासल्याशिवाय राहणार नाही। आमच्याकडे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पाणी 1 तास का होईना पोस्टमध्ये पाणी पाठवा। एक दिवस लेट होत नाही, असं का त्यावेळेस नाही होत पाणी यांना पोचतं का नाही पोचतं, घराघरामध्ये पाणी येतं की नाही पाहतं याचा काही कोणी विचार करतं की नाही। सर्वसामान्य लोकांचे दिवस खेळ नाही या ठिकाणी रस्ता रोखण्याचा निषेध करत आहे। आयुक्ताचा, नगरपालिकेच्या आणि कर्मचारी चारोच्या भाषेचा सर्व अधिकारी निषेध करत आहेत। रायगड चौक परिसरामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून पाणी पुरवठा कमी दाबाने होतोय। आम्ही समजू शकतो की 2 दिवस सेटडाऊन होता पंपिंग स्टेशनला, त्यामुळे 2 दिवस आम्ही समजू शकत होतो। परंतु आज नियमितपणे पाणीपुरवठा होणं हे आवश्यक होतं, परंतु प्रशासनाने केलेली चूक हे अक्षम्य आहे। त्यांना कधीही माफ करता येणार नाही आणि म्हणून लोकांचा उद्रेक झाला आणि लोक रस्त्यावर उतरले। जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हे आंदोलनाची दिशा अशीच राहील। जोपर्यंत अधिकारी येऊन त्या ठिकाणी क्षमा मागत नाही किंवा अधिकारी जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करत नाही तोपर्यंत आंदोलन हे असंच चालू राहील। नागरिकांनी केलेलं आंदोलन आहे आणि ज्यावेळेस सकाळचा पाणीपुरवठा 7 वाजता 7:30 वाजता पाणी आलं नाही, त्यामुळे लोकांचा उद्रेक झाले आणि निश्चितपणाने लोकांनी केलेला उद्रेक हा रास्त आहे। हक्कासाठी ही लढाई आहे आणि निश्चितपणाने प्रशासनाने त्याची दखल घ्यावी। यावेळी काही काळासाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली होती। माजी नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आलं। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी जमा झाला होता। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।